आत्मसमर्पण केलंय। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला या संदर्भात ही माहिती दिली आहे। गडचिरोली पोलीस गृह विभागाला माओवादाच्या विरोधामधल्या लढाईला हे एक मोठं यश मानलं जात आहे। भूपती माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटीचा मेंबर होता। माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर असणारा भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांच्या सोबत गडचिरोली पोलिसांच्या समोर हे आत्मसमर्पण केलेलं आहे। रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देत आहेत। रजत, साधारणपणे गेल्या 2 महिन्यात आपण बघितलं तो होतं तर माओवाद्यांच्या विरोधामध्ये एक धडक कारवाई, मोठी कारवाई सध्या केली जात होती आणि या कारवाईला हे एक अत्यंत मोठं यश आल्याचं म्हणायला हवं। नक्कीच जर महाराष्ट्राचा माओवाद विरोधातल्या लढाईला जर आपण पाहिलं तर आजवरचा सर्वात मोठा यश जो आहे तो गडचिरोली पोलिसांनी मिळवून दाखवलेला आहे। कुठलाही रक्तपात न करता तब्बल 60 माओवादी आणि ज्याच्यामध्ये भूपती उर्फ सोनू सारखा अत्यंत टॉपचा नक्षल कमांडर सुद्धा आहे आणि सोबत 10 डीबीसीएम सुद्धा आहेत। अशा लोकांना कुठल्याही रक्तपात न करता, कुठल्याही पद्धतीने गोळी न चालवता, एन्काउंटर न करता त्यांना सरेंडर करण्यात गडचिरोली पोलिसांनी यश मिळवलेलं आहे। नक्कीच गडचिरोलीचे जे पोलीस अधीक्षक आहे निलोत्पल, त्यांचा आणि सोबतच गृह विभागाचा एक मोठा यश आहे। गेले काही दिवस गडचिरोलीमध्ये एकानंतर एक नक्षल कमांडर्सचे आत्मसमर्पण होत होते आणि ते आत्मसमर्पण होत असताना राज्याचा गृह विभागाने सुद्धा पुढाकार घेतला होता। देवेंद्र फडणवीस वारंवार त्या ठिकाणी जात होते आणि त्यांच्या समक्ष त्या माओवाद्यांचे किंवा नक्षल कमांडर्सचे आत्मसमर्पण होत होते। त्यामुळे गृहमंत्र्यांच्या समोर किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या समोर जेव्हा आत्मसमर्पण होते तर जे जंगलामध्ये जे माओवादी कमांडर अजूनही लढा देत होते त्यांना एक मेसेज जात होतं की महाराष्ट्रामध्ये आपण आत्मसमर्पण केलं तर आपण सुरक्षित राहू आणि सोबतच समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याची जी आपली इच्छा ती पूर्ण होऊ शकेल। त्यामुळे सोनू उर्फ भूपती तो तेलंगणामध्ये सरेंडर करेल की छत्तीसगडमध्ये सरेंडर करेल अशी शक्यता गेले 2 महिने सातत्याने वर्तवली जात होती। मध्ये मध्ये काही वावड्या सुद्धा उठत होते की तेलंगणामध्ये सरेंडर होत आहे, मात्र भूपती उर्फ सोनूने सरेंडर करण्यासाठी महाराष्ट्राची निवड केली। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये त्याला एक विश्वास वाटतोय की समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आपल्याला एक संधी मिळेल, ही एक जमेची बाजू आहे। आणि सोबतच आजवर कधीही 60 माओवाद्यांनी एका सोबत असा मास सरेंडर केलेला नाहीये, ती पण एक अत्यंत महत्वाची बाजू आहे। आणि जी माहिती सध्या एबीपी माझाला मिळालेली त्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये संपूर्ण गडचिरोली डिव्हिजनने सरेंडर केलं। अगदी, त्यामुळे एक मोठं यश आलेलं आपण बघतोय। तुर्तास धन्यवाद रजत या सगळ्या अपडेट्ससाठी। यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, बघत रहा।